पहाटेच्या वेळेस पूजा लवकर उठते. जाण्याच्या ओढीने पूजा खूप आनंदित असते. आपले सर्व कपडे व्यवस्थित रचलेल्या बॅगा बाहेर काढून ठेवते. त्या दिवशी धर्मराव, सीताबाई व पिंटू लवकर उठून सर्व साफसफाईची कामे करून घेतात. गोडधोडचा स्वयंपाक सीताबाई करण्यास सुरुवात करून देतात. सीताबाई आपल्या मुलीसाठी इतके करता आहेत हे पाहून धर्मराव पाण्याची वाटी घेऊन आंबे धुवून पिळण्यास सुरुवात करून देतात. धर्मरावांना हे काम करताना पाहून सीताबाई खूप खुश होतात, कारण त्यांना पण माहीत असते की पूजा ही सर्वात लाडकी लेक यांची आहे, म्हणून हे आपल्या लेकीसाठी सर्व काही करतील. धर्मराव आंबे पिळीत असताना पूजा स्वयंपाक खोलीत येते. बाबांना आंबे पिळताना पाहून पूजा म्हणते, बाबा, तुम्ही चक्क आंबे पिळत आहात. कधी तुम्ही स्वयंपाकघरात आला नाही आणि आज मांडी घालून आंबे पिळण्यास बसलात. तेव्हा धर्मराव म्हणतात, अगं पोरी, तू माझी लेक आहे आणि ती पण लाडाची. हे सर्व काही तुझ्यासाठीच करतोय मी. तो दिवस पूजासाठी सर्वात मोठ्या सुखाचा होता. त्या सर्व आठवणी पूजा आपल्या स्मरणात घेत होती. सर्व स्वयंपाक पूर्ण झाल्यावर सीताबाईंनी ताटे तयार केली व सर्वजण जेवणास बसले. जेवणाचा स्वाद इतका काही चांगला झाला होता की त्या दिवशी सर्वांनी 2 घास जास्तच खाल्ले. जेवण आटोपल्यानंतर सर्वांनी आराम केला. पूजाची गाडी सायंकाळी असल्याने सर्व विश्रांती घेत टीव्ही पाहत बसले. थोडी पाहून झाल्यानंतर पूजा टीव्ही बंद करून देते. धर्मराव पूजाला बोलतात, पूजे, पुण्याला जाते आहे, पण असे काही करू नको ज्याने माझी मान खाली जाईल. तेव्हा पूजा म्हणते, बाबा, तुमची लेक आहे, कोणतीच अशी गोष्ट करणार नाही ज्याने तुम्हाला माझ्यामुळे खाली पाहण्याची वेळ येईल. पण बाबा, मला कधी प्रेम झाले तर मी काय करू? तेव्हा धर्मराव म्हणतात, पूजा, तू माझा मुलगाच आहे असे मला वाटते, कारण तू दुसऱ्या पोरींसारखी नाही. ज्या पण पोरी तुला प्रेम झाले ते ठीक, पण मुलगा असा पहा की त्याला प्रेमाची व माणुसकीची जाण असेल. नाहीतर कलियुगात पोरपोरी फक्त प्रेम आपल्या गरजा भागवण्यासाठी करतात. पूजा ही मनमोकळी असल्याने तिने पहिलेच विचारून घेतले की काय करायचे व काय करू नये. धर्मरावांना चांगलेच माहीत होते की कलियुगात पोरापोरींना बंधनात बांधून ठेवता येत नाही, पण त्यांना चांगल्या संस्कारांनी व विचारांनी बांधून ठेवणे सहज शक्य होत असते. म्हणून धर्मरावांनी कधीही पूजावर जोर अथवा दबाव दिला नाही की तुला असेच करावे लागेल, कारण मी तुला सांगतोय व मी तुझा बाप आहे. याने काय होते? पोरं या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, कारण कलियुग असा युग आहे ज्यात पोरं घाबरतात व पोरी बिनधास्त घरातून पळण्याची तयारी करतात. ही कलियुगाची सर्वात मोठी सत्यता आहे. वडिलांचे ऐकून एक गोष्ट ऐकल्यावर पूजा धर्मरावांना विश्वास देते की मी जे पण काही करेल ते पहिले तुम्हाला सांगेल. पूजाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख होती. म्हणून धर्मराव जास्त विचार न करता पूजाला पाठवण्याची तयारी करतात. त्या सायंकाळच्या वेळेस पूजाला सोडवायला आई बाबा, पिंटू, सोनी हे सर्व बस स्थानकावर आले होते. बस 5 वाजता होती. अर्धा तासाचा अवधी असल्याने धर्मरावांनी चहाच्या टपरीवरून सर्वांना चहा मागवला. चहाचा स्वाद घेता घेता 5 वाजले व पुण्याची बस स्थानकावर लागली. सर्वांनी पूजाला आनंदाचा टाटा करीत गाडीत बसवले. काही मिनिटातच गाडी पुण्याकडे वेगाने भरधाव घेऊ लागली. प्रवास लांबचा असल्याने गाडी एका ठिकाणी थांबली. पूजाला भूक लागली होती, म्हणून तिने दुकानातून बिस्किट पुडे व काही चिवड्याच्या पुड्या घेतल्या आणि गाडी सुटण्याच्या आत पूजा बसमध्ये येऊन बसली. बिस्किटांचा आस्वाद घेत ती शांतपणे हा विचार करू लागली की मी तिथे जाते तर आहे, पण मला तिथे आवडेल की नाही? मित्रमैत्रिणी चांगले मिळतील ना? पूजाचा हा विचार चालूच असतो की तेवढ्यात तिला प्रेमचा चेहरा आठवतो. प्रेमच्या चेहऱ्यात इतके काही आकर्षण होते की पूजा मनातच हसू लागली. पूजा केव्हा स्वप्नात रमून जाते तिला तिचेच कळत नाही. कंडक्टरच्या जोरात आवाजाने पूजाचे सुंदर स्वप्न तुटते व ती म्हणते, काय हो, काय झाले इतके जोरात ओरडायला? तेव्हा कंडक्टर म्हणतो की अहो मॅडम, पुणे आलं, आता बसमधून उतरा, नाहीतर पुन्हा तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवून देऊ का? इतके ऐकताच पूजाला राग आला व ती ताडकन उठून गाडी खाली उतरून जाते.